अत्याचार आणि हत्याकांडाने कल्याण हादरले. महाराष्ट्राला हादरवणारी पुन्हा एक घटना घडली असून या घटनेच्या मागोवा आपण या बातमीतून घेत आहोत. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. महाराष्ट्रात अचानकपणे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली असून विविध अन्याय, अत्याचार, खून, बलात्कार असे विविध प्रकार सध्या समोर येत आहेत. या सर्व घटनांमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. यापूर्वीच बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात संतापाची लाट आहे. आणि आता यानंतर पुन्हा एकदा मुंबईमधील कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि त्यानंतर तिची हत्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा कल्याण हादरले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी संवेदनशीलपणे हे प्रकरण हाती घेतले आणि तात्काळ या गुन्हेगाराला अटक केली. विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये या आरोपीला त्याच्या पत्नीने मदत केल्याचे देखील आरोप आहे. त्यामुळे पोलिसांनी या आरोपीसह त्याच्या पत्नीला देखील बेड्या ठोकल्या असून पोलीस खाक्या दाखवताच आरोपीची पत्नी भडाभडा बोलली आणि कल्याण हत्याकांडाचे सत्य समोर आले आहे. विशाल गवळीक याने केलेल्या एका चुकीमुळे तो पकडला गेला आणि पोलिसांना या गुन्ह्याचा शोध लावण्यात यश आलं. गुन्हेगार कितीही सराईत असो किंवा अट्टल असो पण गुन्ह्याला वाचा ही फुटतेच. विशाल गवळीने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केलं, त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आपल्या गुन्ह्याला वाचा फुटू नये म्हणून त्याने या मुलीची हत्या केली असा आरोप आहे. या घटनेनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात त्याला त्याच्या बायको आणि मित्रानेही साथ दिली, पण आपलीच बायको आपला भांडाफोड करेल हे त्याला कुठे माहित होतं. संशयावरून पोलिसांनी आज दोन्ही नवरा बायकोला अटक केली. त्यानंतर पोलिसांच्या इंगा पळताच विशालची बायको साक्षी या घटनेचे सत्य पोलिसांसमोर कथन केले. तिने गुन्हा कसा झाला, विशालने काय केले याची कबुलीच पोलिसांजवळ दिली. या सर्व प्रकरणात गुन्हेगाराला साथ देणाऱ्या रिक्षा चालकाला देखील पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आलं. यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी नावाच्या आरोपीला आणि त्याची पत्नी साक्षी गवळी आणि रिक्षा चालक यांना अटक केली. तर साक्षीला राहत्या घरातून अटक करण्यात आली होती आणि विशालला बुलढाण्यातून मुसक्या आवडण्यात आल्या होत्या. आरोपीच्या पत्नी साक्षीला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिला कोर्टाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर साक्षीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने या गुन्ह्याच्या संपूर्ण घटनाक्रमच पोलिसांना सांगितला. विशाल गवळी हा संध्याकाळी 5 वाजता मुलीला घेऊन घरी आला होता. त्यानंतर त्याने तिच्याशी गैरकृत्य केलं आणि नंतर तिची हत्या केली. त्याने एका मोठ्या बॅगेत तिचा छन्न विछिन्न मृतदेह ठेवला होता. यानंतर साक्षी ही संध्याकाळी 7 वाजता घरी आली. साक्षी एका खाजगी बँकेत नोकरीला आहे. साक्षी आली तेव्हा विशालने झालेला सर्व प्रकार तिला सांगितला. हा प्रकार ऐकून ती देखील हैराण झाली होती अशी देखील माहिती समोर आली आहे. मात्र झाल्या प्रकाराबद्दल आपल्या पतीला वाचवण्यासाठी तिने त्याला मदत केल्याचे देखील समोर आले आहे. यानंतर दोघा नवरा बायकोने एकत्र बसून मृतदेहाची काय करायचे याचा विचार केला. यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. याआधी दोघांनी घरातील संपूर्ण रक्त पुसून काढले. रात्री 8:30 वाजेपर्यंत विशालने मित्राची रिक्षा बोलवून घेतली होती. साधारणतः 9 वाजता ते रिक्षात मृतदेह टाकून बापगावच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर त्यांनी बापगावला अज्ञातस्थळी मृतदेह फेकला आणि तिथून त्यांनी पलायन केलं. बापगाववरून परत येत असताना विशालने आधारवाडी चौकात दारू देखील विकत घेतली अशी देखील माहिती आहे. यानंतर पळून जाण्यासाठी त्याने थेट ठाणे गाठले. तिथून तो दादरला गेला आणि तिथून तो रेल्वे पकडून शेगावच्या दिशेने निघून गेला अशी माहिती आहे. यानंतर तिथून तो बुलढाण्याला निघून गेला. या दरम्यान आरोपीने आपला फोन देखील बंद ठेवला होता. या सर्व प्रकारानंतर साक्षी कल्याणमध्येच राहिली. इथपर्यंत सर्व ठीक होतं, पण जेव्हा विशालवर संशय आला तेव्हा पोलिसांनी कसून तपास सुरू केला. त्यावेळी विशालच्या घराजवळ पोलिसांना रक्ताचे डाग सापडले. या गुन्ह्याच्या तपासात हा पुरावा पोलिसांसाठी सर्वात मोठा ठरला. पोलिसांचा संशय बळावला आणि त्यामुळे पोलिसांनी हे कृत्य विशालनेच केले असल्याचे दिसून आलं. त्यानंतर पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली. तेव्हा तिने या सर्व खुनाची आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणातील अत्याचार आणि हत्याकांड याबाबतची माहिती वरीलप्रमाणे पोलीस तपासातून समोर आली आहे आणि त्यानुसारच पुढील न्यायालयीन कारवाई पोलिसांकडून केली जात आहे. हे सर्व प्रकरण बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील वाढत्या घटनांवरून देखील विरोधकांकडून पुन्हा एकदा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन गृह मंत्रालयावर आरोप होत आहेत.
तर दुसरीकडे आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाचे गांभीर्य पाहता तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांच्याशी फोनवरून संपर्क साधला। या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात यावा आणि त्याला फाशीची शिक्षा मिळवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत अशी सूचना आणि आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले। दरम्यान पोलिसांनी या आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार या आरोपीचा हा पहिला गुन्हा नसून यापूर्वी देखील त्याच्यावर विनयभंगासारखे गुन्हे दाखल असल्याची माहिती काही सूत्रांकडून समोर आली आहे। त्यामुळे या प्रकरणातील आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता अशी देखील माहिती समोर येत आहे। सदरचा अत्याचार केल्यानंतर आणि हत्याकांड केल्यानंतर आपण पोलिसांना चकमा देऊ आणि हे सत्य बाहेर येणार नाही याची पुरेपूर काळजी आरोपींकडून घेण्यात आली होती। मात्र एक चूक झाली आणि सर्व सत्य बाहेर आले आणि आपलीच पत्नी हे सर्व सत्य बाहेर आणेल याची पुसटशी देखील कल्पना या आरोपीला नव्हती। मात्र पोलिसांनी दाखवलेली समयसूचकता आणि संवेदनशीलता त्यामुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे। त्यामुळे या पुढील काळात या सर्व साक्ष पुरावा यांच्या आधारे यातील प्रमुख गुन्हेगारांना शिक्षा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे। शिवाय या पीडित परिवाराला न्याय मिळावा यासाठी जनता देखील आता रस्त्यावर उतरत आहे। मात्र जे काही घडले त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून या वाढणाऱ्या घटनांचा समाजमनावर विपरीत परिणाम होत असून याबाबत विशेष चिंता देखील व्यक्त केली जात आहे। तुर्तास एवढेच, भेटूया पुढच्या बातमीपत्रात। आपण जर आमचे चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।